चला नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। बघा, आत्तापर्यंत आपण गुणाकार हा प्रकरण आपण बघतोय। गुणाकार हा चॅप्टर आपला चालू आहे। गुणाकारामध्ये आत्तापर्यंत आपण प्रकार 10 बघितले, 10 प्रकार बघितले। आज आपण बघूया 11वा प्रकार। 11 प्रकारमध्ये काय आहे, प्रकार नंबर 11 असेल। 11 प्रकारमध्ये काय कन्सेप्ट आहे ते आपण बघू आणि प्रत्येक प्रकारामध्ये कन्सेप्ट आहे बरं का मित्रांनो। आणि प्रश्न कुठे आला आहे तर धुळे पोलीस भरती 2019 मध्ये प्रश्न आलेला आहे। 84 ला 12 ने जर गुणल्यास 21 ची किती पट होईल। आता पट म्हणजे मी तुम्हाला सांगितले होते पहिल्याच प्रकारामध्ये, पट म्हणजे काय असेल, मग गुणाकारच असेल सर। 84 ला हे 84 ला जर आपण 12 ने गुणलं तर 21 ची किती पट होईल तर आहे। आता काय आहे, 84 ला 12 ने तुम्ही गुणा, बारचूक 48, 48 8 हातच्याला 4, बारी अटी 96, 96 4 किती सर तर 100, हे 100 बरोबर किती आहे 21 गुणिला 21 ची किती पट हे आपल्याला काढायचं आहे। आता काय आहे सर, आता हे मी तुम्हाला सांगितलं आहे ना, हे तुम्हाला मी नियम पहिलेच लिहून दिले। वजा असेल तर हे बरोबर चिन्हाचे तिकडे क्रॉस होताना काय होतं, अधिक होतं। इकडे अधिक असेल तर हे बरोबर चिन्ह क्रॉस होताना वजा होतं। इकडे गुणाकार असेल तर बरोबर चिन्ह क्रॉस होताना तिकडे काय होतं, भागाकार होतं। आणि इकडे जर भागाकार असेल तर तिकडे काय होतं, गुणाकार होतं। एवढं फक्त करायचं आहे। हा नियम तुम्हाला माहीत आहे आणि हे नियम तुम्हाला मी बेरजेच्या पहिल्या प्रकारामध्येच तुम्हाला सांगितलं आहे, ठीक आहे। मग आता काय करायचं आहे सर, इकडे गुणाकार आहे ना सर, इकडे होऊन काय होईल ते भागाकार होईल। मग सरळ सरळ भाग द्या। आता हे फक्त एक काय करायचं आहे, 21 करायचं आहे। फक्त 21 ला आता भाग द्या सर, भाग जातो का सर, हो। 3 7 21, 3 त्रिक 9, मग 3 त्रिक 9, मग 3 सक 18 सर। मग आता अजून भाग जातो का सर तर हो सर, अजून भाग जातोय। 7 1 7, 7 चूक 28, उरले किती सर, हे 5 उरले ना, 33 मधून 28 गेले तर मग त्याला 6 जोडलं, 7 सकम 42, 7 8 56, मग हे सर 8, 7 8 56, मग हे 56, म्हणजे तुमचं उत्तर काय सर मग 48 आहे सर ऑप्शनमध्ये 48 तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे। 21 ची किती पट आहे सर ती, मग तर 21 ची आहे सर ती 48 पट। अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता। गणित काही नाही, गणितामध्ये जी थोडी कन्सेप्ट होती ती कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली आहे, ठीक आहे। जर तुम्हाला कंटेंट आवडत असेल, व्हिडिओ तुम्हाला क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। मी तुम्हाला एक म्हणतो मित्रांनो की तुम्हाला क्लास लावायची काहीच गरज नाही। पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कंटेंट इथे भेटतं आहे। याच्यामध्ये तुम्हाला 1 रुपये कुठं मूल्य द्यायची गरज नाही। फक्त तुम्ही व्यवस्थित सिक्वेन्सनुसार हे व्हिडिओ बघा। जर तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित वाटत असतील तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। क्लासपेक्षा क्वालिटी कंटेंट आणि क्वालिटी मटेरियल तुम्हाला इथे भेटेल। पोलीस भरतीसाठी सर्व मटेरियल फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि तुम्हाला क्वालिटी पण त्याच्यामध्ये दिसेल। चला, हा प्रश्न बघा कुठं आलेला आहे तर प्रश्न आला आहे कोल्हापूर पोलीस भरती 2016 मध्ये। आता काय विचारलं आहे प्रश्नामध्ये काय आहे बघा, एका माळेत 15 मणी आहेत, अशा 17 माळेत एकूण किती मणी आहेत। मग काय करायचं आहे, एका माळेत किती आहे सर तर 15 मणी आहेत ना, तर 17 माळेत किती, हे 17 माळेत किती असाच प्रश्न आहे। आता हे जे मी तुम्हाला सांगितलं ना की हा फॉर्म्युला खूप ठिकाणी तुम्हाला कामी येतो। मग काय करायचं आहे सर, मग काय करायचं आहे सर तर इथे फक्त गुणाकार टाकायचा आहे आणि एक भागी लाटायचा। आता 1 ने भागला तर काय होतं, मग आता 15 7 सर, मग आता तुमच्याकडे हेच राहील ना 15 गुणिला 17, मग आता 15 7 सर 105, 105 ची सर 5 ह्याच्याला किती सर 10, 15 1 15, 15 आणि 10 सर 15 आणि 10 25, म्हणजे तुमचं उत्तर काय सर 255 आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये असं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता। गणित काही अवघड नाही, गणित फक्त समजून घ्या, समजलं की सर। आता सर हे कसं लिहिलं, हे कसं लिहिलं मी हे तुम्हाला मागच्या भागामध्ये तुम्हाला मागच्या प्रकारामध्ये सांगितलं आहे। किती आहे, किती मणी आहेत ना, मग हे किती मणी, मग त्याची किती आहे माळ,
आणि हे मग इथे काय पाहिजे मणी आणि इथे काय पाहिजे माळ, म्हणजे तुम्ही हे ते करू शकता. हे तुम्हाला मी सर्व व्यवस्थित एक्सप्लेनेशन मागच्या प्रकारामध्ये केलं आहे. प्रकार 10 मध्ये तुम्हाला व्यवस्थित हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला व्यवस्थित समजून घ्या. या फॉर्म्युलानुसार पुढचे खूप टॉपिक तुम्हाला मी याच फॉर्म्युलानुसार शिकवणार आहे. आता काय म्हटलं, हा आला आहे 2014मध्ये. प्रश्न काय आहे बघा, एक पेन्सिल बाजारात 5 रुपयाला मिळते. मंदारने 3 पेन्सिलची खरेदी केली. आता त्याच्याकडे 2 रुपये उरले आहेत. सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते, म्हणजे मंदारकडे. आता एक पेन्सिल किती आहे बाजारामध्ये 5 रुपयाला आहे. मंदारने किती पेन्सिल खरेदी केले तर 3, म्हणजे 3 पेन्सिलसाठी त्याला किती पैसे लागले असतील तर इथे गुणाकार टाका. हा एक 5 त्रिक म्हणजे 15 रुपये त्या मंदारला लागले 3 पेन्सिल घ्यायला. कारण एक पेन्सिलची किंमत 5 आहे ना, तर 3 पेन्सिलची किंमत 15. आता त्याच्याकडे अजून 2 रुपये उरले आहेत बरोबर. मग हे 2 उरले आहेत तर हे 2 त्याच्याकडे घेऊन टाका ना, अधिक करा, मग किती असेल 17. म्हणजे मंदारकडे मग सुरुवातीला पैसे किती होते सर, तर मंदारकडे सुरुवातीला पहिले 17 रुपये होते. तर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. गणित काही अवघडच नाही आहे, ठीक आहे. आणि ही मित्रांनो फक्त सुरुवात आहे. पुढे पुढे जसं आपण चॅप्टरमध्ये जाऊ तसं तसं तुम्हाला या व्हिडिओची क्वालिटी समजेल, या कंटेंटची क्वालिटी समजेल आणि या मास्तरची पण क्वालिटी तुम्हाला समजेल की काय आहे आणि कशा प्रकारे आपण कंटेंट प्रोव्हाइड करतो आहे, ठीक आहे. आता ही फक्त सुरुवात आहे. सुरुवातीचं कंटेंटच तुम्हाला समजत असेल की कंटेंटमध्ये किती क्वालिटी आहे. तुम्हाला मी सांगतो ना, तुम्हाला कुठंच क्लास लावायची गरज नाही, कुठंच तुम्हाला काही फी द्यायची गरज नाही. फक्त तुम्ही हे व्यवस्थित नोट्स बनवा आणि हे व्यवस्थित करा. आणि तुम्हाला सर्व प्रोव्हाइड करतो आहे ना मी, पोलीस भरतीसाठी लागणारा सर्व मटेरियल A to Z सर्व तुम्हाला GK सहित तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे, ठीक आहे. त्याच्यासाठी हे आपलं यूट्यूब चॅनल आहे विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे विघ्नहर्ता अकॅडमी म्हणून. विघ्नहर्ता अकॅडमी चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि काही तुम्हाला प्रश्न असतील तर तसं कमेंट करा, ठीक आहे. काय आहे प्रश्न कुठं आला आहे तर नांदेड पोलीस भरती 2016मध्ये. एका संख्येला 5ने गुणले असता उत्तर किती येतं सर तर 50. तर त्या संख्यांची बेरीज किती आपल्याला विचारले. आता कोणत्या संख्यांची सर बेरीज तर बघा, एक संख्या आहे. आता इथे घ्या, एक संख्या आहे, त्या संख्येला जर मी 5ने गुणलं तर उत्तर किती येतं सर तर 50 येतं. हा प्रश्न आहे. हा शाब्दिक प्रश्न आहे, याला आपण अंकामध्ये लिहून टाकलं. एक संख्या आहे, त्या संख्येला 5ने जर गुणले असता उत्तर किती येतं तर 50 येते. तर त्या संख्यांची बेरीज किती, कोणती संख्या, मग इथली संख्या आणि या संख्या दोघांची करायची आपल्याला बेरीज. मग आता कोणती संख्या सर इथे, आता मी तुम्हाला सांगितलं. आता हे एक आपलं नियम आहे बघा, हे बरोबरचं चिन्ह आहे ना, हा जर इकडे जाईल तर काय होईल, चिन्ह चेंज होतात. म्हणजे इकडे जर अधिक वजा असेल तर काय होईल, अधिक होईल. अधिक असेल तर वजा होईल. आणि गुणाकार असेल तर भागाकार होईल. आणि भागाकार असेल तर गुणाकार होईल. आणि वर्ग असेल तर वर्गमूळ होईल. वर्गमूळ होईल. आणि घन असेल तर घनमूळ होईल. घनमूळ होईल. आणि घनमूळ असेल तर घन होईल. आणि वर्गमूळ असेल तर वर्ग होईल. हे असे एवढे फक्त चेंजेस होतात. आता काय करायचं आहे, हे 50 आहे ना, हा तर इकडे जाईल, हा तर इकडे जाईल, तिकडे गुणाकार आहे, तिकडे काय होईल भागाकार होईल. म्हणजे 50ला 5ने आपण भागणार. आता काय असेल मग 5 1 5, 5 1 5 आणि हा 0 वरती, म्हणजे ती संख्या काय सर मग तर ती संख्या आहे मग सर 10. मग आपण काय करणार, उत्तर 10 नाही, त्याचं उत्तर 10 नाही. मग तुम्ही हेच करता, उत्तर काढता 10 सर उत्तर. मग आपल्याला विचारलं ह्या त्या संख्यांची त्या संख्यांची बेरीज. मग आपण काय करणार, हे 10 अधिक ही 5 हे करणार. मग त्याचं उत्तर असेल 15. फक्त व्यवस्थित प्रश्न वाचा. प्रश्नामध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय, प्रश्नामध्ये हे शेवटचं वाक्य असतं ना, शेवटचं वाक्य खूप काळजीपूर्वक वाचा. या त्या संख्यांची आपल्याला बेरीज विचारली, त्या संख्यांची बेरीज, मग आपण ह्या 2 संख्यांची बेरीज करायची होती आपल्याला. म्हणजे याचं उत्तर होतं मग 15. अशा प्रकारे या गणिताला सॉल्व करू शकता. गणित काहीच नाही, गणित फक्त व्यवस्थित वाचा आणि या व्हिडिओला तुम्ही फक्त व्यवस्थित फॉलो करा. आणि फक्त पुढचे 6 महिने मला द्या. 6 महिन्यात तुमच्यामध्ये तुमची इम्प्रूव्हमेंट दिसेल की
काय आहे ते. चालते, ठीक आहे. जर तुम्हाला कंटेंट योग्य वाटत असेल, कंटेंटमध्ये तुम्हाला क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. प्रश्न कुठं आला आहे? बुलढाणा पोलीस भरती 2017मध्ये. आता काय विचारलं आहे? आता हा बघा प्रश्न काय आहे, दोन संख्यांचा गुणाकार किती आहे सर? 672. या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल? आता काय करायचं आहे सर? पहिले मला सर दोन संख्या काढाव्या लागतील. आता दोन संख्या कशा काढायच्या? तर ठीक आहे, बघू ना. आता मी तुम्हाला सर्व सांगतो काय कसं काढायचं आहे. आता सर दोन संख्यांचा गुणाकार किती आहे सर? आता त्या क्रमागत आहे असं काही दिलं आहे का? कुठंच काही नाही, कोणत्याही संख्या असतील त्या. आत्ता काय करायचं आहे, 672 आहे ना, हे 672चे अवयव पाडायचे आणि मग ती संख्या काय येते ते बघायचं आहे. आता मला सांगा 672 ही समसंख्या आहे का सर? हो, म्हणजे या समसंख्येला 2 ने भाग जातो. मग 2×6 2×6 आणि मग काय 2×12. मग आता परत ही समसंख्या परत 2 ने भाग जातो सर, 2 2×1 2, मग 1 उरला, 2×12 आणि 2×8 16. मग आता सर प्रत्येक संख्येला अजून सर 2 ने भाग जातो, अजून 2 ने भाग द्यायचा आहे. इथं 2×8 16 आणि 2×8. मग आता परत सर 2 ने भाग जातो, 2×8 आणि 2×2 4. मग आता परत सर 2 ने जातो, 2×4 आणि 2×1 2. आता सर आता 2 ने भाग जात नाही, मग इथेच आपण थांबायचं आहे. आणि मग काय करायचं आहे, मग ह्या ज्या संख्या आहेत ना, ह्या सर्व संख्यांचा गुणाकार करायचा आहे, यांचा आणि यांचा. मग काय असेल, 2×4 4×2 8 8×2 16 16×2 32. मग ही संख्या एक संख्या आहे सर 32. मग आता दुसरी संख्या कशी काढायची सर? आपल्याला दुसरी पण पाहिजे ना. आता मग दुसरी संख्या कशी काढणार आपण? 672 आहे ना, मग याला आपण काय करणार, 32 ने भागणार, फक्त 32 ने भागणार, आपल्याला दुसरी संख्या भेटून जाईल. आता बघा काय आहे, 32×1 32 32×2 64. मग आता उरले किती? 3 आणि 3ला 2 जवळ 32 32×1 32. म्हणजे दुसरी संख्या कोणती आहे सर मग? तर 21. म्हणजे आता पहिली संख्या कोणती भेटली आपल्याला आणि दुसरी संख्या कोणती? पहिली संख्या किती आहे सर? 32 आणि दुसरी संख्या 21. हेच आहे ना, दुसरी संख्या 21 आणि पहिली 32. मग आता या गणिताला फक्त काय करायचं आहे, दुप्पट करायचे. ह्या दोन संख्येची दुप्पट करून गुणाकार किती येईल? मग किती? याचं दुप्पट किती होईल? याचं दुप्पट होईल 64 आणि याचे दुप्पट किती होईल? तर 42. आता हेच मी तुम्हाला सांगितलं, संख्या आहेत 64 आणि 42. मग आता या संख्येला काय करायचं आहे, 64 गुणिला 42 करायचं आहे. आता ह्या दोन संख्यांचा गुणाकार कसा करायचा आहे हे भाग पहिल्यामध्येच मी तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे. आता 2×8 2×12 ठेवायचा हातच्याला, 4×4 16, हे 16 करायचे अधिक किती होतात? तर सर 28 28 8 हातच्याला किती सर 2. हां 4×7 24 24 आणि 2 तर 26 सर. मग तुमचं उत्तर काय असेल? 2688 आहे सर ऑप्शनमध्ये. तर हो सर 2688 हे असेल तुमचं उत्तर. अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता. गणित काही अवघड नाही, गणित एकदम सोपं आहे. फक्त कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. कन्सेप्ट तुम्हाला समजली हे गणित तुम्हाला कळतं. कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आता हा प्रश्न बघा काय आहे. प्रश्न आला आहे 2014मध्ये. एका खोक्यात 3 डझन आंबे आहेत. एका खोक्यात 3 डझन आंबे आहे. अशा 15 खोक्यामध्ये किती आंबे मावतील? आता काय करायचं आहे, एक खोका आहे, एका खोक्यात किती आहे तर 3 डझन आंबे आहेत. एका डझनमध्ये किती आंबे असतात सर? एका डझनमध्ये असतात सर हे 12 आंबे. मग एका डझनमध्ये 12 आंबे असतात ना, मग आपल्याला 3 डझन विचारलं आहे ना, हे 3. मग आपण काय करणार, इथे 3 गुणिले 12×3 36. म्हणजे एका खोक्यात आहे
36 आंबे तर 15 खोक्यात किती, हे 15 खोक्यात किती, असाच प्रश्न आहे. मग याला फक्त सॉल्व करायचं आहे. मग आता काय करायचं आहे, इथे गुणाकार टाका आणि 1 भागीला आणा. मग आता 1ने गुणलं तर काही नाही, 1ने भागलं तर काय होतं, काहीच येत नाही, म्हणजे तेच आहे ना. मग आता सरळ मग आपल्याकडे उत्तर काय राहिलं आहे, 36 गुणिला 15. आता 15 सक 90, 90चे 0 हातच्याला 9, 15 त्रिक 45, 45 आणि 9 किती सर, तर 54. हे 540 आंबे असतील मग त्या 15 खोक्यामध्ये. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 540. तर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. ठीक आहे. प्रश्न काही कठीण नाही, प्रश्न फक्त व्यवस्थित समजून घ्या. प्रश्न समजला तर विषय पण तुम्हाला समजतो. आणि काही विषय अवघड काही नाही. गणित सारखा सोपा विषय नाही. गणित हा विषय तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देऊन जातो. फक्त त्याच्यामध्ये व्यवस्थित सराव करा आणि हे व्हिडिओ फक्त सिक्वेन्सनुसार व्यवस्थित बघा आणि याची तुम्ही नोट्स काढा तुमच्याकडे. मग तुम्हाला तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणि तुमच्यामध्ये समजेल की आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते. चला ठीक. आता बघा हा प्रश्न कुठं आला आहे, हा प्रश्न आला आहे 2017मध्ये. ठीक आहे. काय आहे तर 90 या संख्येची तिप्पट करून त्यातून 14 या संख्येची चौपट वजा, म्हणजे वजा केल्यास उत्तर काय आहे. आता 90ची तिप्पट किती आहे सर, तर 90ची तिप्पट म्हणजे तुम्हाला हे 3 करावं लागेल ना. 9 त्रिक 27 म्हणजे 90ची तिप्पट ही संख्या आहे सर 270. आता 14ची चौपट सर, हे 14ची चौपट म्हणजे त्याला आपण 4ने गुणावं लागेल. हे तुम्हाला भाग पहिल्यामध्ये सांगितलं बरं का मी. हां आता 4 चूक 16, 16शी 6 हातच्याला 1, 4 1 4 आणि 5. हां मग आता याच्यातून काय करायचं, ही संख्या वजा करायची याच्यातून, म्हणजे 270 मधून वजा करायचं आहे 56. आता सर याच्यातून हे 0मधून 6 जातात का, तर नाही. 10मधून 6 गेले किती 4, हे एक परत 7मधून 6 गेला 1, 2 अशी 2, म्हणजे तुमचं उत्तर काय असेल 214. आहे सर ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. ठीक आहे. चला, तुम्हाला जर कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आता बघा हा प्रश्न काय आहे. प्रश्न काय, एका संख्येची 9 पट आणि 4 पट यांच्यातील फरक किती आहे, फरक 70 आहे. तर ती संख्या कोणती आहे. आता काय करायचं आहे, एका संख्येची 9 पट आणि 4 पट यांच्यामधला फरक दिला आपल्याला 70. आता मला सांगा हे 9मधून मी हे 4 पट वजा करणार तर किती उरतील सर, 5. आता 5मध्ये आपल्याला काय दिलं आहे, 5मध्ये आपल्याला 70 दिलं आहे. हे 70, ह्या 70ला फक्त 5ने भागा, तर ती संख्या कोणती आपली निघून जाईल. मग आता काय करायचं आहे, हां 5 1 5 बरोबर. हे पहिले आपण फरक काढला, मग हा 5, 5 1 5 आणि 5 चुक 20, म्हणजे ती संख्या काय आहे सर मग, तर ती संख्या आहे सर आपली 14. ऑप्शन क्रमांक 4. आता बघा 14ने ही संख्या जर 14 असेल, 14ने तुम्ही 9ने गुणा, किती आहे 9 चूक 36 हातच्याला किती 3, 9 1 9 3 12 आणि मग तीच आहे 14 आहे ना, 14 हे 4 किती आहे 14 चूक 56. आता यांची तुम्ही वजाबाकी करा, किती 70 येतं का, हा 0, 12मधून 5 गेले 7 आहे, म्हणजे ती संख्या आहे मग सर 14. तुम्हाला काय करायचं होतं, फक्त दोघांमधला फरक विचारला, फरक म्हणजे वजाबाकी, त्या दोघांमधला फरक दिले आपल्याला 70, म्हणजे 9मधून आपण 4 वजा केले तर 5 राहिले, 5 फरक 5 म्हणजे 70 आहे. मग 5ने आपण याला भागलं, मग ती संख्या आपली निघाली आहे 14. काही अवघड नाही, फक्त व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट एकदा समजली तर गणित हा विषय काही नाही, एकदम सोपा विषय आहे. फक्त या विषयाला लागतं सराव आणि सराव. आणि हे PYQचे सराव जर केले तुम्ही, तर PYQचा सराव जेवढा जास्त केला तेवढा तुमचा फायदा जास्त होतो. आणि मी म्हणतो की एवढं आपण तुम्हाला एक्झाम्पल म्हणून मी जास्त घेतो आहे. सर्वच प्रकारावरती तुम्हाला चांगले क्वालिटीचे तुम्हाला मटेरियल पण देतो आहे, चांगले क्वालिटीचे तुम्हाला प्रश्न पण आहेत. हेच प्रश्न रिपीट जर तुम्ही केले तर हेच प्रश्न रिपीट येण्याच्या परीक्षेमध्ये चान्सेस जास्त आहे. नाही करता पोलीस भरतीमध्ये 80 ते 90% प्रश्न रिपीटेड होतात.
एक तर रिपीटेड प्रश्न जसे आहेत तसं कॉपी पेस्ट होईल, नाहीतर त्या प्रश्नामध्ये थोडंसं मायनर चेंजेस करून ते प्रश्न तुम्हाला दिले जातील. मग त्याच्यासाठी तुम्हाला हे असं प्रश्न व्यवस्थित सराव करणं, हे नोट्स तुमच्याकडे असणं हा गरजेचा भाग आहे. आता हा बघा, हा प्रश्न आला 2016मध्ये. काय विचारलं आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येला 17ने गुणल्यास गुणाकार समसंख्या येतो. आता काय म्हटलं, गुणाकार समसंख्या यायला पाहिजे. आता काय करायचं आपण, आता सरळ सरळ करा. 17 आहे ना, आता मला सांगा सर, तुम्ही सरळ सरळ 17ने पेक्षा पण पहिले 7ने गुणा ना. 7ने जर या संख्येला गुणलं पहिले 7नेच, तर 7 7 सर 49 येतं. आता एकक स्थानी जर 9 आला तर 9 सर ही समसंख्या आहे का, तर नाही ना. आता समसंख्या आणि विषम संख्याची कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलं ना, समसंख्या काय आणि विषम काय. बघा आता विषम संख्या काय आणि समसंख्या, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 आणि 8 हे अंक असतात ती संख्या काय, तर समसर. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 आणि 9 हे अंक असतात ती संख्या काय सर, तर ती संख्या आहे सर विषम. आता हेच करायचं आहे. मग आपल्याला काय पाहिजे, आता 9 जर आलं तर ती संख्या काय सर, ती संख्या विषम आहे. आपल्याला कोणती पाहिजे, आपल्याला समसंख्या पाहिजे. म्हणजे हे माझं उत्तर नसेल. म्हणजे इथे पण 7 आहे तर इथे पण 9 जी. मग आता 7 9 किती होतात, तर 63 काय येईल सर, 3. मग आता एकक स्थानी 3 जर आला तर ही संख्या काय आहे सर, विषम आहे. मग आता 7 सकम हे 42, म्हणजे एकक स्थानी काय आहे सर 2. 2 सर समसंख्या आहे का, तर हो सर 2 ही समसंख्या आहे. म्हणजे तुम्ही 17ने या संख्येला जर गुणलं तर तुमचं उत्तर समसंख्या गुणाकार आहे. आपल्याला फक्त हे पूर्ण संख्येचा पूर्ण गुणाकार करायची गरज नाही बरं का. आपल्याला फक्त एका संख्येने फक्त एकक स्थानचा अंकाला गुणायचा आहे. साइन 7 एककाला पुढे संपला विषय. मग आपल्याला पुढे काही गुणाकार करायची गरज नाही. एवढं जरी केलं तर तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जातं. आणि ऑप्शन क्रमांक आहे उत्तर तुमचं 2. तर हे अशा प्रकारे लॉजिकली हे प्रश्न तुम्ही. आता ज्या मित्रांना ही गोष्ट माहिती नाही ते मित्र काय करतील, मग हे ऑप्शन एक एक घेणार. मग हे 17, मग हे 89 आणि हे 17, मग याला गुणणार. मग असं करत 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 मग इथपर्यंत येणार. मग हे उत्तर ते लिहिणार. मग याच्यामध्ये तुमचा किती वेळ जाईल, कमीत कमी 1 मिनिट जाणार की नाही. जरी तुम्हाला 17चा पाढा असेल पाठ तरी पण याच्यामध्ये वेळ जातो ना. तर त्याच्यापेक्षा काय करायचं, लॉजिक काय आहे, प्रश्नामध्ये लॉजिक असतं, प्रश्नामध्ये ट्रिक असतं. तर त्या ट्रिक व्यवस्थित पकडा. ते ट्रिक एकदा तुम्हाला समजली की मग तुम्हाला गणित कळतो. म्हणून काय म्हणतो मी तुम्हाला, जास्तीत जास्त PYQ सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही जास्तीत जास्त PYQ सॉल्व करसाल तेवढं तुमचा फायदा आहे. PYQसाठी एक मार्केटमध्ये एक ॲप्लिकेशन पण आहे, स्पर्श GK म्हणून एक ॲप्लिकेशन आहे. हे पूर्ण PYQ आहे, ज्याच्यामध्ये गणिताचे PYQ, मराठीचे PYQ, GKचे PYQ सर्व. हा PYQचा चॅप्टर तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे तिथे कळतो. तर याच्यासाठी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण की या चॅनलवरती पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी करून घेतल्या जाईल आणि घेतल्या जाते. ठीक आहे. प्रश्न कुठं आला आहे, तर 2016मध्ये झाला आहे. विचारला आहे 16मध्ये आलेला प्रश्न आहे बघा. आता बघा हा प्रश्न बघा काय प्रश्न आहे आणि प्रश्न कुठं आला आहे, तर 2016मध्ये. बघा, एका संख्येला 16ने गुणण्याऐवजी चुकून 24ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकाराहून किती आलं, 64ने अधिक येते. तर ती संख्या कोणती. आता काय करायचं, जर मी 16ने गुणलं असतं तर उत्तर माझं बरोबर आलं असतं. पण मी चुकून, त्या माणसाने काय केलं, चुकून 24ने गुणून टाकले आणि मूळ गुणाकारापेक्षा 64ने अधिक आलाय गुणाकार. तर मग काय करायचं आहे, हे 24 आहे ना, 24 आणि 16ची करायची आहे वजाबाकी. आता बघा 4 मधून 6 जातात कसं, तर नाही. मग काय करणार आपण, एक 14, 14 मधून 6 गेले किती 8, एक परत दिला म्हणजे 0. मग दोघांमधला डिफरन्स काढला आहे आपण, डिफरन्स आला आहे आपला 8. आता 8ला काय करायचं आहे, त्या 64ने आपण ह्या 64ला भागायचं आहे. मग ते जास्ती आलं आहे ना. मग आता 8 64 म्हणजे तुमचं उत्तर काय सर मग, तर 8. तर ती संख्या आहे सर 8.
एक संख्येला, मग ती एक संख्या आहे ना, ही संख्या 16ने गुणण्याऐवजी चुकून 24ने गुणले तर गुणाकार मूळ संख्या होते, तर ती संख्या विचार ना, तर ती संख्या असेल 8. हा प्रश्न बघा काय आहे, एका संख्येला 12ने गुणण्याऐवजी चुकून 21ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 108ने जास्त झाला तर ती संख्या कोणती आहे. मग काय करायचं आहे, 21 मधून हे 12 वजा करा, किती उरतात सर, तर 11 मधून 2 गेले किती सर, तर 9, हे परत म्हणजे 0 म्हणजे 9. मग काय करायचं आहे, त्या 108ला 9ने भागायचं आहे. चला भागा, 9 1 9, 9 1 9, 9 दुनी 18 सर, म्हणजे तुमचं उत्तर काय असेल सर, 12 असेल तुमचं उत्तर. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता. गणित काहीच अवघड नाही. म्हणजे 12 ही संख्या आहे, 12 ही संख्येला जर 12ने आपण गुणलं आणि मग चुकून जर 21ने गुणलं त्यांचा फरक एवढा निघून जातो 108. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. गणित काही अवघड नाही. गणिताची फक्त कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट तुम्हाला समजली की गणित तुम्हाला कळतो आणि गणित हा विषय तुम्हाला कळतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना त्यांचा फायदा होईल. असे खूप विद्यार्थी आहेत खेडेगावामध्ये की जे क्लास लावू शकत नाही किंवा सिटी लेवलला जाऊ शकत नाही, कारण की त्यांची पैशाची अडचण असतं, फायनान्शियल कंडिशन त्यांची चांगली नसतं, पण त्यांच्यामध्ये क्वालिटी असतं. कारण की खेड्यातल्या गावातल्या मुलांना ग्राउंडची तर काही चिंता नसतात, फक्त त्यांना चिंता असतं आणि ते वीक असतात ती फक्त अभ्यासामुळे. कारण की काय त्यांना काम पण करावं लागतं, अभ्यास पण करावं लागतं आणि काही विद्यार्थी ते फक्त अभ्यास करतात. तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचवा, त्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होऊ द्या. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा कोणता ग्रुप असेल, टेलिग्राम चॅनल असेल तर त्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. चल ठीक आहे. हे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी कोणतेही पैसे तुम्हाला लागत नाही. हा व्हिडिओ कशाची जाहिरात करत नाही. या व्हिडिओमध्ये फक्त पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी पोलीस भरतीचं सर्व मटेरियल फ्री ऑफ कॉस्ट या आपल्या चॅनलवरती मिळतं. चॅनलचं नाव आहे विघ्नार्थ अकॅडमी ऑफिशियल. या यूट्यूब चॅनलवरती येऊन तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओ जास्ती शिकवेसनुसार बघा, याची नोट्स काढा आणि जास्तीत जास्त फायदा घ्या आणि 2025मध्ये तुमच्या अंगावरती वर्दी घेऊन तुम्ही सक्सेस व्हा. ठीक आहे. चल आता हा प्रश्न बघा काय आहे बघा. रंगरावांनी फेब्रुवारी 1996मध्ये दररोज 1.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर काय होता तर 36 रुपये लिटर, म्हणजे 1 लिटरला 36, तर 1.5 लिटरला किती होती ते करायचं आहे. तर त्या महिन्यात त्यांनी दुधाचे एकूण किती रुपये बिल दिले. आता हा प्रश्न आहे आणि प्रश्न आलेला आहे हा 2018मध्ये. आता या प्रश्नाला कसं सॉल्व करायचं आहे. रंगरावांनी फेब्रुवारी 1996, ह्या 2 गोष्टी आपल्याला का बरं दिल्या असतील तर ह्या 2 गोष्टीचं आहे हे, म्हणजे फेब्रुवारी 1996मध्ये. आता आपण जर फेब्रुवारी किती दिवसाचा महिना असतो सर, तर फेब्रुवारी असा सर तो 28चा, 28 दिवसाचा फेब्रुवारी हा महिना असतो. पण आता याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं आहे, हा 196 का बरं दिलं आहे, 1996 का बरं दिलं असेल, 1996 दिलं आहे याच्यामध्ये काहीतरी लॉजिक असेल. आता याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे तर लीप वर्ष ही एक कन्सेप्ट आहे. आता लीप वर्ष ही कन्सेप्ट आता बघा. आता सर लीप वर्ष ही कन्सेप्ट काय आहे सर, तर लीप वर्ष ही कन्सेप्ट काय आहे हे तुम्हाला सांगतो मी, मग आपण पहिले गणिताकडे जाऊ. आता या गणितामध्ये लीप वर्षाची कन्सेप्ट आहेत आणि लीप वर्षाची कन्सेप्ट तुम्हाला माहीत असेल तर हा गणित योग्य प्रकारे सॉल्व होतो, नाहीतर हा गणित चुकतो. आता काय आहे सर, तर पहिली गोष्ट काय आहे, लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात आणि आपल्या साधारण दिवसामध्ये किती असतात सर, तर साधारणमध्ये 365 दिवस असतात. ठीक आहे. लीप वर्षामध्ये 366 आणि साधारण वर्षामध्ये 365. आता सर हे कसं ओळखायचं सर की 366वाला दिवस कोणता आहे. आता ज्या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिना हा फेब्रुवारी महिना याच्यामध्ये 29 दिवसाचा असतो.
ज्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो तो असतो लीप वर्ष आणि त्या वर्षामध्ये 366 दिवस असतात. तर सर आता फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो हे कसं ओळखायचं आहे, हा पण प्रश्न बरोबर आहे. तर ते कसं ओळखायचं सर, तर ज्या संख्येला 4ने भाग जातो किंवा ज्या वर्षाला 4ने भाग जातो तो वर्ष असतो लीप वर्ष. आता 4ने भाग काय सर, आता सपोज हे बघा 1996 आहे. आता ज्यावेळेस आपण कसोटी हे चॅप्टर बघू त्याच्यामध्ये तुम्हाला 4ने कसं भागायचं हे सांगतो मी तुम्हाला. आता बघा 4ची कसोटी इथे फक्त तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो. 4ची कसोटी काय आहे सर, शेवटच्या 2 अंकाला शेवटचे 2 अंक बघायचे. शेवटच्या 2 अंकाला जर 4ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला मग 4ने भाग जातो. आता सपोज आपण हे 96 घेतलं सर, 96ला 4ने भाग जातो का सर, तर बघा 4 1 4, 4 2 8 आणि 4 चुक 16, म्हणजे याला पूर्ण भाग गेला ना. म्हणजे 96 हे वर्ष 1996 हे वर्ष लीप वर्ष आहे, म्हणजे ह्या वर्षाला 4ने भाग जातो. आता सपोज सर 1997 आहे, 1997ला 4ने भाग जातो का सर, तर नाही. मग 1998 आहे, 1998ला सर 4ने भाग जातो का, तर नाही. मग 1999 आहे सर, 1999ला 4ने भाग जातो का, तर नाही. मग सर 2000 आहे, मग 2000ला भाग जातो का सर, तर हो. शेवटी जर 2 शून्य असेल तर त्या संख्येला 4ने भाग जातो. आता समजा सर 2001 आहे, 4ने भाग जातो का, तर नाही. 2002 आहे सर, 4ने भाग जातो का, तर नाही. हे फक्त 2 संख्या बघायची आहे, हे 2 अंक बघायचे आहेत, जातो का, तर नाही. मग 2003ला सर, 2003 बघा नाही जात. मग 2004ला जातो का सर, 2004ला हो सर, हे 2 बघायचे ना, 4ला भाग जातो, म्हणजे हे वर्ष लीप वर्ष आहे. तर अशा प्रकारे लीप वर्षाची कन्सेप्ट आहे. लीप वर्षामध्ये काय आहे सर, तर लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात, नॉर्मलमध्ये 365. लीप वर्षामध्ये दुसरी ओळख काय आहे सर, लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो, बाकी तो 28 दिवसाचा असतो. आता लीप वर्षामध्ये काय आहे सर, तर वर्षाला जे वर्ष असतं त्या वर्षाला 4ने भाग जायला पाहिजे. जर 4ने त्या वर्षाला भाग गेलं तर तो वर्ष लीप वर्ष आहे असं आपण गृहीत पकडतो. चला ठीक आहे. तर मग आता काय आहे, आता इथे फेब्रुवारी आहे आणि 1996. 1996 काय आहे सर, तर लीप वर्ष आहे. मग फेब्रुवारीत किती दिवस असेल सर, मग 29. हे सर्व महिन्याचे दिवस पाठ करा बरं का. जानमध्ये किती असतात, फेबमध्ये किती असतात, बरोबर, मार्चमध्ये किती असतात, हे सर्व दिवस व्यवस्थित पाठ करा. हां आता काय आहे, तर 1996 हा फेब्रुवारी आहे. फेब्रुवारीमध्ये लीप वर्ष आहे आणि फेब्रुवारीमध्ये 29 असतात. आता तो 1.5 लिटर घेतो आणि काय दर आहे, तर 36 रुपये. 36 हे काय असेल, 36 1 लिटरचे आणि अजून अर्धा लिटर, 36चे अर्धा किती, तर 18 सर. मग यांची बेरीज करा, किती, हे 4 सर आणि हे 5, म्हणजे तो एका वेळेस 1.5 लिटर घेतो, म्हणजे तो 54 रुपयाचं दूध घेतोय असं त्याचं. तर महिन्यात किती दिवस आहे सर, तर महिन्यात आहे सर 29 दिवस. यांचा गुणाकार करा. आता ह्या 2 अंकी संख्याचा गुणाकार कसा करायचा, भाग पहिल्यामध्येच मी तुम्हाला ही कन्सेप्ट सांगितली. याच्यामध्ये फक्त लीप वर्षाची कन्सेप्ट होती. जर विद्यार्थ्याने ह्या फेब्रुवारी 29 28 जर गृहीतक पकडलं तर उत्तर चुकीचं आहे ना. मग आता त्याच्यासाठी मी तुम्हाला लिहित, आता नमचूक 36 6 हातच्याला 3, 4 2 8, 8 आणि 3 11. हे 11 ठेवायचे, हातच्याला 11ला काही करायचं नाही आहे. 5 नम 45, 5 नम हे 45, हे अधिक आहे. 6 आणि 5 किती असेल, 6. हातच्याला किती सर, तर 5. 5 2 10, 10 आणि 5, 5 2 10 ना, 10 आणि 5 तर हे 15. मग आहे सर ऑप्शनमध्ये असं 1566. 1566 ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे सर. अशा प्रकारे तुम्ही फक्त या गणितामध्ये फेब्रुवारी महिना आणि ह्या लीप वर्ष हीच कन्सेप्ट होती. बाकी गणितामध्ये काही असं विशेष नव्हतं. फक्त ही कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात घेणं गरजेचं आहे. गणितामध्ये प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला मी चांगल्या प्रकारे टीच करण्याचा प्रयत्न करतो आहे. फक्त तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. जर तुम्हाला समजत नसेल तर व्हिडिओ परत बघा. 1-2 वेळेस व्हिडिओ बघितला की ती कोर कन्सेप्ट तुम्हाला समजून जाते आणि एकदा कोर कन्सेप्ट तुम्हाला समजली की मग विषय तुम्हाला
काही अवघड नाही आणि गणित काही अवघड नाही. गणिताची भीती तुमची एकदम नाहीशी हळूहळू होते. फक्त व्यवस्थित 1-1.5 महिना तुम्ही व्यवस्थित या चॅनलला सबस्क्राईब व्यवस्थित बघा, फॉलो करा या चॅनलला. हळूहळू तुमची गणिताविषयीची भीती हळूहळू कमी होत जाईल. ठीक आहे. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला करावं लागेल काय, सराव आणि सराव. ठीक आहे. चला.